नमस्कार. मी प्रमोद. गेल्या 2-3 महिन्याखाली मी झारखंड राज्यामधील रांचीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. आणि ते कार्यक्रम चालू असताना पुन्हा मधल्या सुट्टीत जेवण चहापाणी करत असताना देशातून 10-12 राज्यातून काही कार्यकर्ते आले होते. त्यापैकी एका कार्यकर्त्याने सांगितलं की हरियाणामध्ये असं एक गाव आहे, असे एक सरपंच आहे की त्यांनी आई-माईवर शिव्या देण्यासाठी गावामध्ये ठराव केलेला आहे आणि ते गाव शिवीमुक्त गाव म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि ही चळवळ हळूहळू 10-15 गावामध्ये पसरली. ही बातमी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी भाईला समजली आणि नंतर त्यांनी त्यांचं फोन करून त्यांचं कौतुक केलं. मग ती मला बातमी समजल्यानंतर पुन्हा त्या कार्यकर्त्याला म्हटलं की मला ह्याची बातमी जी काय प्रसिद्धी झालेली आहे ती मला पाठवून द्या. त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये आलो आणि मला पुन्हा ती बातमी त्या कार्यकर्त्याने पाठवून दिली. ती सगळी बातमी डिटेल वाचल्यानंतर मला देखील वाटलं की खरोखर आहे, समाज आपला अजून इतका पाठीमागे आहे की आपण काही दोष नसताना सरळ आपल्या मित्राच्या भांडणामध्ये किंवा कुणाच्याही भांडणामध्ये सरळ आपण आई बहिणीचा उल्लेख करतो आणि विशेषतः म्हणजे उल्लेखच नाही तर त्यांचा खाजगी जो पार्ट आहे त्याचा उल्लेख करून आपण शिवी देतो. आणि हा मोठा गुन्हा आहे. महिलेच्याही जगण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येतोय. ही एक छळ आहे. हे बंद झालं पाहिजे. आणि म्हणून मी प्रथम हरियाणामधल्या ज्या सरपंचांनी ही चळवळ सुरू केली त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मग अशा पद्धतीची बातमी मी काही ग्रुपवर पाठवली. आणि मग आमचा एक कार्यकर्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळे गावचा शरद आरगडे हा सध्या तो सरपंच आहे. मग त्याला ते पाठवून दिल्यानंतर त्याला सांगितलं, पुन्हा त्याने ती सगळी बातमी वाचली आणि म्हणलं की सर, मी माझ्या गावामध्ये ग्रामसभा घेतो आणि शिवीमुक्त व्हिलेज म्हणून ग्रामसभेमध्ये ठराव करतो आणि जो शिवी देईल त्यांना आम्ही 500 रुपये दंड करू. अशा पद्धतीची सगळी चर्चा झाल्यानंतर शरदने त्यांच्या गावातील सगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यामध्ये आणि इतर काही त्यांच्या मित्रमंडळीबरोबर काही महिलांबरोबर या संदर्भामध्ये चर्चा केली आणि त्यांना एक अंदाज आला की बाबा खरोखर आहे ही एक प्रथाच आहे, सहज बोलून जातो आपण आणि बंद झाली पाहिजे. अशा दृष्टीने सर्वांचं एकमत झाल्यानंतर त्यांनी एक दिवशीच्या ग्रामसभा आयोजित केली आणि त्या ग्रामसभेमध्ये तो ठराव केला आणि त्या ठरावाची प्रत त्यांनी पुन्हा मला पाठवून दिली. आणि अशा पद्धतीच्या आत्तापर्यंत फार झालं तर 2 महिने झाले असतील आणि ह्याला खूप प्रसिद्धी मिळाली. वर्तमानपत्रामध्ये बातमी झाली, त्यानंतर मीडियामध्ये आलेलं आहे. सगळ्या टी व्हीमधल्या सगळ्या मीडियाने त्यांना उचलून धरलं आणि हा म्हणतात ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकांच्या लक्षात आलेली आहे. आणि अशीच चळवळ विदर्भामध्ये देखील एका कार्यकर्त्याने चालू केलेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ही चळवळ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि आत्तापर्यंत ह्या 1.5 महिन्यामध्ये सौंदळे गावामधल्या 10 ते 12 लोकांनी हा गुन्हा केलेला आहे. गुन्हा केल्यानंतर त्यापैकी 10 लोकांनी 500 रुपयाप्रमाणे ती रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा केलेली आहे. म्हणजे 500 गुणिले 10 5,000 रुपये ग्रामनिधी म्हणून त्यांनी तो निधीमध्ये जमा केलेला आहे आणि त्याला ती पावती दिलेली आहे. 2 व्यक्तीकडून अजून ती गुन्ह्याचा जो दंड आहे तो येण्याचा बाकी आहे. अशा दृष्टीने आहे एक सक्सेसफुल जे काय या गावामध्ये हा प्रयोग झालेला आहे. तर मी महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विनंती करतो की तुम्ही अशा पद्धतीचा हा एक सौंदळे पॅटर्न म्हणून आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन ही प्रथा कायमची बंद करा, गाव मुक्त करा. आणि महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की तुम्ही देखील ग्रामीण विकास विभागाने त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाने एक सौंदळे पॅटर्न म्हणून एक परिपत्रक काढा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते परिपत्रक पाठवून हे समदळे पॅटर्न राबविण्यासाठी ग्रामसभा घेऊन प्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक प्रकारचं पाऊल हे करा आणि आपल्या आया बहिणीवर होणारा अन्याय अत्याचार आपण त्याच्यातून त्यांना मुक्त कराल अशी मी आशा करतो. धन्यवाद.